नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की समजा तुमचे झाडाचे जे पानं आहे मित्रांनो असे पिवळे होऊन राहिले, त्याचं मी तुम्हाला खूप सोपा उपाय सांगणार आहे लवकरात लवकर. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिले मित्रांनो जाणून घेऊ की हे पिवळे पानं का बरं पडतात झाडाचा. सगळ्यात पहिला कारण आहे मित्रांनो, याला न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी असू शकते. म्हणजे तुमची समजा माती ओली नसेल, तुम्ही रोज बरोबर पाणी टाकत असाल तर त्याचं न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी असते. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, कोणतंही चांगलं खत घेऊन घ्यायचं. शेणखत घेऊ शकता, गांडूळ खत घेऊ शकता किंवा किचन वेस्ट कंपोस्ट घेऊ शकता. वरची जी माती असते मित्रांनो काढून घ्यायची आहे. जेव्हा मुळं दिसतील तर तिकडे चांगल्याने स्प्रेड करून तुम्हाला खत टाकून द्यायचं आहे. त्याच्यात परत माती टाकायची आहे, चांगल्याने झाडाला पाणी देऊन द्यायचं आहे. मग काहीच आठवड्यात म्हणजे एकाच आठवड्यात तुम्हाला दिसेल 7 ते 15 दिवसातच तुमचं झाड जे आहे मित्रांनो रिकवर होऊन जाईल, चांगल्याने हिरवगार होणं सुरू होऊन जाईल. आणि नायट्रोजनची डेफिशियन्सीमुळे जे होते हे झाडाला पिवळे पानं गळून पडतात, तर ते मित्रांनो चाललं जाईल झाडापासून आणि आपलं झाड पहिलेसारखं मित्रांनो हिरवगार होऊन जाईल. मग पुढचं आहे मित्रांनो, समजा खताची डेफिशियन्सी नसेल तर दुसरं आहे की पाण्याचं असू शकते किंवा सनचं. आता सनबर्न्स वगैरे सांगतो तर डायरेक्ट सनलाईटमध्ये मित्रांनो उन्हात ठेवायचं नाही. जसं उन्हाळा सुरू आहे तर खूप जास्त हीट असते, म्हणून एक काळजी नक्की घ्यायची आहे की डायरेक्ट सनलाईटमध्ये कोणत्याही झाडाला मित्रांनो नाही ठेवायचं आहे. ग्रीन नेटचा वापर करा किंवा शेड एरियामध्ये ठेवा. आणि इंडोर झाड असेल तर मित्रांनो त्याला तर बाहेर बिलकुलच नाही काढायचे. काही दिवसासाठी थोडं बाहेर होतं मित्रांनो, तरी याला थोडंसं सनबर्न झाला. आता मी याला इंडोर शिफ्ट करून दिलं आहे ना, आता याची बारीक कटिंग करून द्यायची. म्हणजे जे पण खराब ब्रांचेस आहे हे आता मी कापून घेईल. तर हे तुम्हाला असे कापून घ्यायचे, जेणे की मग झाडाला ग्रोथ चांगली होणार. पुढचा पॉईंट आहे शेवटचा मित्रांनो, तो आहे ओव्हर वॉटरिंगचा. झाडाला जास्त पाणी झालेलं आहे. ते केव्हा होते, जसं आता हे झाड इंडोर होतं मित्रांनो, तर याचं इव्हॅपोरेशन रेट खूप कमी आहे. पाण्यातली जी आहे जसं ओलसरच राहते माती, लवकर याचं पाणी उडत नाही आपल्या कुंडीतनं, तर याच्यात जमाच राहते मित्रांनो पाणी, जेणे की झाडाला रूट रॉट म्हणजे त्याचे मुळाजवळ पाणी जमा राहते, जेणे की झाड सडणं सुरू होते. आणि जेणे की मग हे जे झाडाचे पानं असतात मित्रांनो हे गळून पडतात आणि पिवळे होतात. त्याचं सिंपल सोल्युशन काय मित्रांनो, की तुम्हाला वरच्या लेअरची माती काढून घ्यायची आहे. मग तिथे काय करायचं आहे, तुम्हाला रेती टाकून द्यायची आहे आणि 2 ते 4 दिवस मित्रांनो पाणी नाही टाकायचं आहे. आणि झाडाला चेक करायचं आहे, म्हणजे असं बोट टाकून पाहायचं आहे की मॉइश्चर आहे की नाही मातीत. तेव्हाच मग मित्रांनो काही दिवसांनीच थोडं पाणी आणि टाकायचं. या पाणी तर स्प्रे करायचं मित्रांनो, असं डीप वॉटरिंग म्हणजे खूप सारं पाणी झाडाला अजिबात नाही टाकायचं आहे. काही दिवस झाडाचं पाणी बिलकुल बंद करून टाकायचं, झाडाला पाणीच नाही टाकायचं 3 ते 4 दिवस. अजून शेड एरियामध्ये, फुल शेड एरियामध्ये तुम्हाला झाडाला शिफ्ट करून द्यायचं आहे. आणि जे खराब सगळे पानं आहे ते काढून टाकायचे, कापून टाकायचे, जेणे की मग काही दिवसात तुम्हाला दिसेल तुमचं झाड रिकवर झालेलं आहे. परत मित्रांनो जी रेती होती ती तुम्ही काढू शकता किंवा तशीच राहू देऊ शकता. झाडला जिथे होता त्या लोकेशनवर शिफ्ट करू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या झाडाला जे पिवळे पानं झाले त्याला वाचवू शकता. कसा वाटला व्हिडिओ आवडला असला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मित्रांनो आता इथे प्लेलिस्ट येत असेल खतांची, खूप चांगले खतं त्याच्यात सांगितले, त्याला क्लिक करून नक्की पहा. तर खताची प्लेलिस्ट इथे येत असेल, नक्की पाहाल. आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिले आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.